सो हे गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आज गाईज फुल एन्जॉय करणार आहे आम्ही. तर आम्ही चाललोय आज लोणावळ्याला. कुठं जातात सर्व माहिती आहे तुम्हाला. आई एकविरा मातीच्या दर्शनाला चाललोय. आम्ही चाललो आहे लोणावळ्याला. जय. तर बघा पुढे बघा. तर आपले भाऊ लोक सर्व मला व्हीआयपी ट्रीटमेंट दे. हा या व्हीआयपी ट्रीटमेंट वैभव दादा घ्या कोपच्या मध्ये घ्यायला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायला. चला पुढे बघा. चला पुढे बघा. सोय गाईस आता निघालोय आम्ही. हे बघा सगळे पुढे जातात. अजून एक बाईक पाठी आहे. पुढे बघा. जय. तो गाईस बघा आता आम्ही चाललो. आई एकविरा माते की. तर गाईस आम्ही हेल्मेट विसरलेलो तर परत आलो घ्यायला. आता आम्ही परत चाललोय. तर सर्व उभे बस स्टॉपवर. आम्ही परत येऊन परत चाललो. तर बघा पुढे फुल एन्जॉय करू. चला पुढे बघा. गाईस आता पूजा करायला थांबलोय आम्ही. इथं फोटोशूट चालू आहे. हा थोडे फोटो वगैरे काढून आम्ही लोक निघणार आहे. पुढे बघा. चालू कर. अगरबत्ती लावलाय तो. बोलो रो ये दो बस दो आराम से गाय मारबेट. जय. तर गाईस पूजा झाली. आता आम्ही निघतोय. तर बघा पुढे तुम्ही ब्लॉगला एन्जॉय करा. पुढे बघा आता आम्ही जाणार. पुढे बघा. गाईस फायनली आम्ही निघालो आहे एकविरा मातेच्या दर्शनाला. तर आपले इथं करण भाऊ, वैभव भाऊ, केतन भाऊ आणि माझे ड्रायव्हर सदाशिव मागे. आणि इथं बघू शकता आपल्याला भावा लोक येतात ते सर्व. तर पुढे बघा गाईस एन्जॉय करा ब्लॉगला. गाईस आता आम्ही पेट्रोल पंपला थांबलोय खारघरला. तर आता सर्व पेट्रोल भरतात आहे. तर सर्व आता पेट्रोल भरायला लागले. 6 गाडी आणि आम्ही 12 जण आहे. आपला करण भाऊ सर्व पेट्रोल भरायला लागले. तर आम्ही आता डायरेक्ट निघू इथून. कुठे नाही थांबणार. आता कुठे थांबणार? खोपोली. आता डायरेक्ट खोपोलीमध्ये चायचा स्टॉल घेणार आहे. मग तेव्हा तिथे थांबू. मग डायरेक्ट सणाना पिरी पुढे बघा. तर काय आपली टोली उभी आहे तिकडं. तर आम्ही आता खारघरच्या पेट्रोल पंपवरून निघतोय. तर आले सर्व आता. चलो गाइस मिलते हैं. आम्ही 4 जण आलोय. गाडी पाल्या पुढे थांबलाय आणि सध्याची इथं गाडी आहे आणि 2 पाटी आहे आणि 2 पाटी राहिले अजून. दोन जण अजून पाठी आहे. पेमू आहे. अजून कोण आहे रे? पेमू अजून पेमू बडेका
हां पेमू आणि ऋतिक भाऊ आपला ते दोघं पार्टी आहे येतात ते हळूहळू. आणि तुम्ही गाईज बघू शकता जुन्या रोडनी चाललो आहे आम्ही, कारण तुम्हाला माहिती असेल की एक्सप्रेस हायवेवर बाईक अलाउड नाही म्हणून पूर्ण खूप एन्जॉय गाडीवर. तुम्ही पण एक टाइम या. लय मजा येते गाईज. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त एन्जॉय करण्यासाठी असे मित्र हवं असतात. फक्त एन्जॉय करा. चला पुढे बघा. पुढे बघा. व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे यार. वाव. खूप मजा येते काय, खूप मजा. हा मस्त व्ह्यू आहे बघू शकता. तर गाईस आम्ही खंडाळा घाटच्या ब्रिजवर थांबलोय. तर असा आम्ही थांबलो ना तर ब्रिज आहे ना, असं मोठी मोठी ट्रक आली ना तर असा ब्रिज हालतो तर फाटते खूप, पण खूप मजा येते. ब्रिज कसा हालतोय धड 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 धड. आता मित्र लोक आले ना, गाडी आमची थांबलेली आहे. मोठे मोठ्या गाड्या जातात, आमच्या गाड्या अशा वर खाली होतात. चला 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 बाबा चला. चला पुढे बघा. किरण भाऊमुळे आम्हाला काय दिसत नाही. नाश्ता करायला थांबलाय गाईस सगळे लोक. आता वाजले किती, 4 वाजायला अजून 8 मिनिटं कमी आहे. तर आता आम्ही चाय प्यायला थांबलोय. इथे एक रेस्टॉरंट आहे, तिथे चाय प्यायला थांबलो आम्ही. तर बघा तुम्ही पुढे गाईस खूप मजा आली. आणि गाईस लोणावळ्याला एवढी थंडी आहे आणि मुंबईमध्ये आम्ही असं एवढं मरतो ना, गरम नुसतं गरम, अंगाला घाम. हे घालूशी नाही वाटत उलन बिलन. आता बघा आम्हाला घालूशी वाटतंय. बरं झालं हे घेतलं मी, घातलं. आता खूप थंडी गायची इकडं, खूप थंडी. कान बिन थंडी झाले, सून पडले. इकडे बघा सगळे बसलेत. इकडे दिसतात ना सगळे लोक. अरे गाईस चाय आलेला आहे. चाय 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 गरम चाय चाय चाय. या चाय चाय वाडा वाडा. याला बा चाय कसा आहे. अजून पिला नाही, बघायचं अजून. बघायचं आहे. हा बघ बघ. आता पुढे बघवा. पुढे बघवा. हे पाव छान. आता मी बिर्याणी खाणार आहे. हे पाव खायला येत्या. आता मी बिर्याणी खाणार आहे. चांगलं आहे, मस्त, बरं वाटलं खूप. गाईज मी चष्मा हा क्रिकेटचा घातलाय, तुम्ही बघू शकता. कारण हे लोक काय पागल आहे. काय बोलतोस. त्या याला पहिला ना बोंबीलचा वास येतोय ह्याच्यामध्ये. त्याला मग बोंबीलचा वास येतोय. त्याला बोंबीलचा वास यायला लागला चायमध्ये, काय माहित का. चला पुढे बघा. गाईस चाय पिऊन झालंय आमचं, तर आता सर्व निघतात. ते बघा कसं काय बघतो. बघा पुढे बघा. ही गाडी बघा. ट्रेन आहे घरी का. काहीच ट्रेन पण आहे, तुम्ही जाऊ शकता इथून कुठून पण. दुबईला जाते इथून ट्रेन सर्व.
सो गाईस तर मॅगी खायला बसलो आम्ही, होऊ शकता. तर आता आम्ही मॅगी खाते. तर आता भेटू नंतर आम्ही तुम्हाला. चला मॅगी खाऊन भेटतो. सो गाईस फायनली आम्ही पोचलो आहे आईकडे. तर वैभव गेलाय पुढे, त्याला आता बोलवले, तो येतोय. आम्ही सर्व इथं थांबलोय. तर आता ते लोक यायला लागले म्हणून आम्ही थांबलो इकडं. आता जाऊ आतमध्ये. थांबले तर बघा आता पुढे. थांबले तर गाईस आम्ही घेतलाय रूम, घेतलाय मंदिराच्या जवळच आहे. आणि गाडी खाली पार्किंग केली आहे. खाली गेली आहे पार्किंग. तर जाईन मस्तपैकी, झोपल, सकाळी उठेल. होय हो हाऊ आपला. चला भेटू नंतर. The next day. सो हे गाईस तर रात्री आम्ही फुल आलो 5 वाजता. तर झोपलो डायरेक्ट. तर आता किती वाजले असतील 9 वाजले असतील. तर आता आम्ही उठलो, आंघोळ बिंघोळ केली सर्वांनी, फ्रेश वगैरे झाले. कसं दिसतोय सांगा कमेंट बॉक्समध्ये. ड्रेसिंग फुल रावस मारलेलं, बुटा नाही घातले अजून. तर आता आम्ही जाईन सर्व. तर बघा पुढे खूप एन्जॉय करेल. चला पुढे बघा. तर गाईस आम्ही चालू केलंय वरती जायला. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, खूप ऊन आहे गाईस. रात्रीचं थंड आहे लोणावळ्यामध्ये, पण दुपारचं पण तेवढंच आहे जसं काय मुंबईमध्ये तसं. तर गाईस आम्ही पोचलो वरती 10 मिनिटात. फटाफट पूर्ण घाम झालाय. तर आता आम्ही ताट वगैरे घेतोय. तिथं बँड चालू झालाय. तर आता जाऊ आम्ही. तर बघा पुढे पाय पडायला जातो, भेटतो तुम्हाला. तर गाईस दर्शन झालंय आता. तर खूप लवकर झालं कारण आम्ही लवकर आलो. तर खूप लवकर झालं दर्शन, गर्दी नव्हती. तर आता आम्ही चाललोय बाहेर फोटो वगैरे काढायला. चला खूप चांगलं वाटलं. तर गाईस व्हिडिओ वगैरे घेतलेत सर्वांनी. अजून कारण घेवते. दर्शन पण झालंय, पेढे पण घेतलेत. चला आता जाऊया खाली. काय नाश्ता नाही केलाय, आंघोळ करून तसं झालंय. तर गाईस आता नाश्ता करायला बसलोय आम्ही सर्व, होऊ शकतं. तर आता नाश्ता करून भेटू तुम्हाला. चला बाय. सो गाईस आता आलोय घरी आम्ही. सर्व झोपले. तर भेटू आम्ही तुला नंतर. दुपार झाले
आणि जेवण मागवलं आम्ही मस्तपैकी चिकनचं कालवण भाकरी विक्री सर्व. आता बॉय बसले सर बघू शकता. आता खातो नंतर भेटूया. चला पुढे वा. The next day. सो हे गाईस तर आम्ही आता निघालोय. सर्व झाले रूम बिम सर्व लॉक करून आता आम्ही निघालोय. तर कसं वाटलंय ब्लॉग सांगा कमेंट बॉक्समध्ये. चांगला वाटलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच ब्लॉग येत राहील. चला खूप मजा केलो आम्ही. मजा आली. 2 दिवस पूर्ण खूप मजा. चिकन बिकन मस्त होता सगळं. रात्री तर काढायला जमणार नाही, डायरेक्ट झोपलो. मग बोललो आज सकाळी एंड करूया डायरेक्ट ब्लॉग. चला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढे बघा. चला.